सामनातून जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारवर टीका करण्यात आली। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान मोदी यांनीच नियुक्त केलेले आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। गेल्या 10 वर्षांच्या मोदी काळातील दिल्लीत घडलेली ही महत्त्वाची घडामोड आहे। धनखड यांना घालवण्यामागे मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठे कारण आहे। दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे। पहिल्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी साधारण 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपतींची प्रकृती ठणठणीत होती। 5 नंतर भाजप वर्तुळात असे काय घडले की पंतप्रधान मोदींचा संदेश आला व विकृतीचे कारण सांगून धनखड यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला। श्री धनखड यांची प्रकृती बरी नसल्याचे एकही लक्षण त्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात आढळले नाही। 11 वाजता नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले। 11:30 वाजता विरोधी पक्षनेते श्री खरगे यांनी पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली। सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला। खरगे यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांचा माईक नेहमीप्रमाणे बंद केला। धनखड नॉर्मल असल्याचं हे लक्षण मानायला हवे। खरगे बंद माईक समोर बोलत असताना भाजप अध्यक्ष डॉक्टर नड्डा हे उभे राहिले। त्यांनी ओरडून सांगितलं, खरगेजी तुम्ही जे बोलताय त्यातले काहीच रेकॉर्डवर जाणार नाही। आपण बोलतोय तेच रेकॉर्डवर जाणार। हे वक्तव्य म्हणजे सभापतींच्या अधिकारावर थेट आक्रमण होते। नड्डा यांच्या वक्तव्याने राज्यसभा अवाक झाली। गोंधळात सभागृह संपवले। त्यानंतर सभापतींनी बोलावलेल्या कामकाज सल्लागार बैठकीत सगळे सामील झाले। सरकारतर्फे संसदीय कार्यमंत्री नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू उपस्थित राहिले नाहीत। बैठकीस जाऊ नका अशा स्पष्ट सूचना या दोघांना दिल्या। संसदेतील पंतप्रधान कार्यालयात तेव्हा मोदी, शहा, राजनाथ सिंह, नड्डा यांची बैठक सुरू होती व त्यानंतर उपराष्ट्रपतींची विकेट पडली। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।